त्यानंतर महत्त्वाची बातमी आहे ती पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेला वेग आलेला आहे। अमित शहांच्या उपस्थितीत बैठक सुरू झालेली आहे। अमित शहा पश्चिम बंगालचे पर्यवेक्षक म्हणून पक्षाकडून नियुक्त करण्यात आलेले आहेत। त्यांच्या उपस्थितीत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे। त्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे। पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित करण्यात आलेलं आहे। तर 2 उपमुख्यमंत्री निवडले जाऊ शकतात। जवळपास 20 वर्ष इथं उपमुख्यमंत्री पद नाही आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय घडतंय? बिलकुल, भाजपची आता एक महत्त्वाची बैठक ही बैठक जी आहे ती अमित शहा यांच्या नेतृत्वात होईल। कारण भाजपचे ते पर्यवेक्षक आहेत आणि विधिमंडळ नेते पदासाठीची बैठक होईल। त्यामध्ये एकमताने जे नाव दिलं जाईल विधिमंडळ नेते पदासाठी ते नाव निश्चित केलं जाईल। आणि सांगण्यात हेच येते की शुभेंदू अधिकारी यांचंच नाव असणार आहे। म्हणजेच की पुढचे भाजपचे मुख्यमंत्री हे शुभेंदू अधिकारीच असतील हे स्पष्ट झालेलं आहे। आता ही बैठक किती वेळ चालेल ते बघावं लागेल आणि या बैठक संपल्यानंतर हे संपूर्ण नाव नेमकं कोणाचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे आणि सर्वच आमदारांचं असणं हे गरजेचं असणार आहे। त्यामुळे ही बैठक अतिशय महत्त्वाची असेल, कारण याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री कोण आहे या नावावर शिक्कामोर्तब होईल। 2 उपमुख्यमंत्री निवडले जाऊ शकतात असंही समजतं आहे राम, त्याबद्दल काही अधिक माहिती? बिलकुल, यावेळेस 2 मुख्यमंत्री दिले जाणार असल्याची माहिती मिळते आणि विशेष करून या दोन्हीमध्ये एक महिला असतील असं सांगण्यात आलेलं आहे। अग्निमित्रा पॉल यांचं नाव पुढे येते, कारण ह्या प्रोफेशनल फॅशन डिझायनर होत्या। त्याचबरोबर भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला होता। भाजपचं त्यांनी अनेक वर्षापासून काम पाहिलेलं आहे। त्यामुळे 2 उपमुख्यमंत्री जे आहेत ते दिले जाण्याची शक्यता आहे आणि या 2 उपमुख्यमंत्र्यांमध्ये एक उपमुख्यमंत्री महिला असू शकतात। खरं तर ममता बॅनर्जी या महिला होत्या, मागील 15 वर्षापासून त्यांचं सरकार होतं। त्यामुळं ममता बॅनर्जी यांना रिप्लेस करण्यासाठी एक महिला सरकारमध्ये असणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्री जरी नसले तरी किमान उपमुख्यमंत्री पद या महिलेकडे असणं गरजेचं आहे। त्यामुळे महिला वोट बँक जो आहे तो भाजपचा, त्याचबरोबर पश्चिम बंगालमधला मोठ्या प्रमाणावर तो भाजप सोबत टिकून राहील आणि याच उद्देशानं आणि त्याचबरोबर की ममता बॅनर्जी इथून पुढे जे अटॅक करणार किंवा टीएमसी जे अटॅक करणार त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी सुद्धा एक महिला पदाधिकारी किंवा सरकारमध्ये असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच जे नाव पुढे केले जाते अग्निमित्रा पॉल यांना उपमुख्यमंत्री पदाची माळ यांच्या गळ्यामध्ये पडण्याची शक्यता आहे। नक्की, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। शुभेंदू अधिकारी यांची विधिमंडळ गटनेतापदी निवड करण्यात आलेली आहे अशी माहिती मिळते। पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे। अमित शहा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक भाजपची सुरू आहे। यात आता शुभेंदू अधिकाऱ्यांची विधिमंडळ गटनेता म्हणून निवड झालेली आहे असं